तर मित्रांनो, आज आपण मॅथ्स मधील एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत. ती कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. ती कन्सेप्ट थोडीशी तुम्हाला जर त्या कन्सेप्ट मधलं जर गणित बघितलं तर ते गणित तुम्हाला अतिशय अवघड वाटेल, परंतु त्याचं सोल्युशन आपण एकदम इझी पद्धतीने काढलेलं आहे. थोडंसं लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला ते समजेल. ओके, तर लक्ष द्या बाळांनो. कन्सेप्ट काय बघा, ही एक एक्झाम्पल आहे. इथे ब्रॅकेटमध्ये 15/12 आहे. बघा बाळांनो, इथे 15/12 आहे. त्याच्या डोक्यावरती त्याची पॉवर, मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे की पॉवर काय असते. ज्यांना कोणाला हे तर समजायला प्रॉब्लेम येत असेल इथे, त्यांनी काय करायचं की ते पाठीमागचं लेक्चर बघायचं जेणेकरून तुम्हाला ते समजेल. ओके, नीट लक्ष द्या बाळांनो. एक्झाम्पल बघा, 15/12 त्याच्या डोक्यावर 3 पॉवर आहे आणि त्याच्याही डोक्यावर परत 4 आहे. अशा प्रकारचं गणित कसं सोडवायचं, बऱ्याच जणांना टेन्शन आलं असेल. तर बघा, तर हे गणित एकदम सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. बघा, गणिताचं स्वरूप कसं आहे. एक ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये काय आहे 15/12 आहे आणि त्याच्या डोक्यावरती 3 पॉवर आहे. परत एक ब्रॅकेट म्हणजे कंस, त्याच्या डोक्यावर 4 पॉवर आहे. बऱ्याच जणांना टेन्शन आलं की आता सर काय करायचं. सर 2-2 पॉवर आहेत, त्यात अंश छेद पण आहे, म्हणजे आम्ही अंश छेद सोडवायचा, परत त्याची पॉवर काढायची, परत अजून त्याची पॉवर काढायची का? तसं काही नाही बाळांनो, लक्ष द्या. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. 7वी तसंच पोलीस भरतीसाठी सुद्धा एक महत्वाची कन्सेप्ट आहे. लक्ष द्या बाळांनो. तर बघा, हे जे कंसामध्ये जे आहे फर्स्ट 15/12 हे जसंच्या तसं लिहायचं बाळांनो. ओके, मी लिहिलं. ते जे आतील ब्रॅकेट आहे जसंच्या तसं ब्रॅकेट घेतलं मी. बघा काय केलं मी, तर 15/12 जसंच्या तसं बाहेर काढलं ब्रॅकेट मधून. ओके, आता या ज्या 2 पॉवर आहे, एक आहे 3 आणि 4, या दोघांचा बाळांनो डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ह्याला एक फॉर्म्युला आहे, पण फॉर्म्युल्याची गरज नाही, कारण तुम्ही कुठले कुठले म्हणून फॉर्म्युले लक्षात ठेवणार आहेत बाळांनो. थोडंसं ट्रिक्सनी पण लक्षात ठेवलं पाहिजे. तर बघा, मी काय केलंय, जसंच्या तसं 15/12 बाहेर घेतलं बाळांनो आणि ह्याच्या ज्या 2 पॉवर आहेत, एक आहे 3 आणि त्याची 4. पहिल्या ब्रॅकेटची किती आहे 3 इथलं आणि दुसऱ्या ब्रॅकेटची 4, यांचा मी काय करतो बाळांनो गुणाकार. तर बघा मग काय होणार आहे, 15/12 ला 15/12 आणि 3/12 हे झालं बाळांनो तुमचं उत्तर. सोपं आहे की नाही? असं बघितलं प्रश्न तर अरे बापरे कसं सोडवू, परंतु आन्सर मध्ये बघा किती सोप्या पद्धतीने आन्सर निघतंय. ओके, तर बघा बाळांनो, नेक्स्ट अजून एक घेऊया. इथे बघा 6/7 आहे, याची पॉवर 5 आहे, त्याचीही पॉवर 2 आहे बाळांनो. बघा कसं गणिताचं स्वरूप आहे. 6/7 दिलंय, त्याची पॉवर 5 आहे, त्याची पॉवर परत 2 आहे. म्हणजे काय, जेणेकरून तुम्ही गडबडून जाचाल, पण तसं काय करायचं नाही. एकदम इझी आहे. जशीच्या तशी पॉवर लिहायची. 6/7 म्हणजे 6/7 ब्रॅकेट केला, ही पॉवर 5 परत ही पॉवर 2, ह्या दोघांचा गुणाकार. बघा 6/7 ला 6/7, बघा 5 दुने 10. ओके बाळांनो, समजतंय? ओके, मग सर समजा इथे आवश्यक छेद नसेल तर त्या पद्धतीचं सुद्धा एक गणित मी घेतो बाळांनो. बघा, ते गणित थोडंसं मी रब करून खाली लिहितो जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. सपोज ते गणित असं आहे, A5 आणि सपोज त्याची पॉवर 7. आता काय होणार बाळांनो, तर आता आपल्याला विचार करावा लागेल की आता काय होईल ते. तर बघा बाळांनो, एकदम सोपं आहे. सपोज मी A च्या ऐवजी इथं काहीतरी डिजिट घेतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. सपोज मी इथं 6 घेतला, काही प्रॉब्लेम नाही, अल्फाबेट नकोच, कारण काय होईल की सगळे संख्यात्मक गणित येणार आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा 6 ला 6 मी असं तसा लिहिला आणि इथे 2 पॉवर, एक आहे 5 दुसरी 7, ह्या दोघांचं काय केलंय मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. बघा 6 ला 6 बाळांनो, 5×7 35. बघा अगदी सोप्या पद्धतीने आन्सर दिलेला आहे. म्हणजे ह्या सुद्धा पद्धत दाखवलं, जसं अंश छेद आहे हे दाखवलं,
तसं निस्ता एक डिजिट आहे आणि त्याच्या पॉवर 2 असेल तर काय करायचं हे देखील मी तुम्हाला दाखवलं. समजतंय बाळांनो? दुसरा एक पॅटर्नच घेऊया. ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी तुम्हाला लास्ट लेक्चरला ट्रिक शिकवली होती. एक कन्सेप्ट होती छोटीशी. ती कन्सेप्ट काय होती बघा. तर बघा बाळांनो काय होती कन्सेप्ट बघा. जस्ट 5 मिनिट. ओके, तर बघा काय कन्सेप्ट आहे बघा ती. तर सपोज -5 असेल, दुसरा एक संख्या असेल -2. तर या दोघांचं आम्ही काय करायचो, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशनचं साइन होतं, एक -2 आणि एक आहे -5, म्हणजे दोन संख्या यांच्यामध्ये जर समजा मायनसचं साइन असेल तर अशा वेळेस काय व्हायचं की मायनस मायनस कट व्हायचं आणि 5 दुने 10. हे आपण कधी शिकलो, मागच्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला याच्या रिलेटेड जर काही अजून माहिती पाहिजे असेल किंवा हे समजलं असेल तर माझा पाठीमागचं लेक्चर तुम्ही बघू शकता. तर बाळांनो लक्ष द्या इकडं. आता काय आहे की इथे बघा पॉवर दोन्ही मायनस आहे, तिथे हा रूल लागणार आहे. त्यामुळे पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर बरं होईल बाळांनो. जर कुणी अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील तर बेटरच आहे, पण जर कोणी बघितलं नसेल तर ते बघून घ्या व्हिडिओ, जेणेकरून काही अडचण येणार नाही. तर नेक्स्ट बघा काय 2/5 त्याची पॉवर -2 आणि त्याचीही पॉवर -3. समजतंय बाळांनो? मग मी बघा गणित कसं सोडवेल. 2/5 ला 2/5. ओके, मग काय होईल तर ह्या पॉवरची काय करायची बाळांनो, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. बघा -2 इंटू -3. समजतंय का बाळांनो? -2 इंटू -3 ह्या दोन पॉवर त्याच्या ज्या आहेत त्याची मी काय केलेली आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार केलेला आहे. तर आता काय होईल बाळांनो याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्या. काय होतं बघा की मी आता जसं सांगितलं -5 गुणिले -2, इथे मायनस मायनस कट होतं, तसं इथं -2 आणि -3 कट होईल. मधला मायनस मायनस काय होणार, कट होणार. म्हणजे राहतील कोण तर 2/5 मायनस मायनस कट झालं, जसं की ह्या कन्सेप्ट मध्ये आहे तसं. मग राहिलंय कोण 2 × 3 म्हणजे 2 गुणिले 3. बघा 2/5 ला 2/5 बेत्रिक 6. समजलं बाळांनो? म्हणजे ही कन्सेप्ट लक्षात आली तर ते तुम्हाला सुटणार आहे. वाटल्यास मी काय करेन की अजून एखादं एक्झाम्पल इथे देतो, जेणेकरून तुम्हाला अडचण येऊ नये. नीट लक्ष द्या बाळांनो. मी ते एक्झाम्पल अजून एक समजावून सांगतो. समजा -4 एक संख्या आहे इंटू -3 एक संख्या आहे. या दोघांचा जर गुणाकार असेल तर या गुणाकारामध्ये हे मायनस कट होतात, 4त्रिक 12. त्याच पद्धतीनं इथं ही कॉन्सेप्ट आहे, मायनस मायनस कट होणार, बेत्रिक 6. लक्षात आले बाळांनो? बघा हे आपलं लास्ट जे गणित आहे ते एक सोडवून देतो आणि यातील आणखीन काय जर गणित तुम्हाला हवे असतील मला कमेंट मध्ये टाका, मी तुम्हाला सोडवून देतो. ओके, तर लास्टचं जे एक्झाम्पल आहे हे मी तुम्हाला सोडवून देतो. लक्ष द्या, ही कन्सेप्ट IMP तुम्हाला जर इथं समजत नसेल तर मी त्या व्हिडिओमध्ये डिटेल दिलेलं आहे. ओके बाळांनो, तर बघा नेक्स्ट कॉन्सेप्ट मी घेतो. बघा इथे काय केलेलं बाळांनो, एक कन्सेप्ट आहे 3/4. इथे 6 पॉवर आहे आणि परत ब्रॅकेटच्या बाहेर त्याची पॉवर 1 आहे बाळांनो. समजलं काय स्ट्रक्चर आहे? तर बघा इथे 3/4 आहे, 6 आहे, त्याची पॉवर परत 1 आहे. तर मी कसं सोडवणार हे? तर जसंच्या तसं जे कंसातलं आहे ते 3/4 ला 3/4 पॉवरची काय सांगितली सरांनी, गुणाकार. 6 × 1 काय होणार बाळांनो, तर 6 × 1 म्हणजे 6 × 1 = 6, 3/4 आणि 6 × 1 = 6. आन्सर बघा 6. समजलं? अशाच प्रकारचे आणखीन काही कन्सेप्ट आहेत ज्या की अत्यंत सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला काय करणार आहे की एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे आपण काय करायचं की जे मी व्हिडिओ शेअर करतोय ते काय करायचे, काळजीपूर्वक बघायचे. त्यात जरी काय डाऊट असेल तरी मला कमेंट मध्ये सांगा. एखादी कन्सेप्ट सुटत नसेल ती देखील सांगा. ओके, त्याचबरोबर आपण येत्या काही दिवसामध्ये 10वीचे सुद्धा लेक्चर्स चालू करणार आहेत. ते कुठल्याही प्रकारची त्याच्यासाठी कोणतेही चार्जेस नसणार आहेत. ओके बाळांनो, तर ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. पुढच्या ज्या व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये तुम्हाला अधिक नॉलेज कसं देता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. ओके, धन्यवाद.